नमस्कार, मी जालिंदर धांडे. दैनिक प्रारंभ परिवारात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सुरेश कुटे यांची ज्ञानदादा अडचणीत आल्यामुळे जवळपास 5 ते 6 लाख ठेवीदार अडचणीत आले. या ठेवीदारांचा आकडा जर पाहिला तर तो 4 ते 5 हजार कोटींच्या घरात आहे. एकूण ज्ञानदादाचं स्टेटस काय सध्याचं? सुरेश कुटे यांनी पोलिसांना काय माहिती दिली, यासह पोलीस प्रशासन काय करते, सुरेश कुटे यांच्या राज्यभरामध्ये कुठे कुठे प्रॉपर्टी आहेत व त्याची किंमत किती आहे, या संदर्भातच हा व्हिडिओ आहे. त्याच प्रॉपर्टीमधून ठेवीदारांची रक्कम मिळू शकते का? तर हो. एकूण सुरेश कुटे यांची किती प्रॉपर्टी आहे, या सर्व बाबी आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत. गेल्या 10-12 महिन्यापासून आपण पाहतोय ज्ञानदादासह बीड जिल्ह्यातील जिजाऊ मल्टीस्टेट, साईराम अर्बन मल्टीस्टेट, राजस्थानी मल्टीस्टेट यासह इतर ज्या छोट्या मोठ्या मल्टीस्टेट होत्या ह्या अडचणीत आल्या. विशेषतः सुरेश कुटे यांची जी ज्ञानदादा होती, या मल्टीस्टेटमध्ये सर्वात जास्त ठेवी अडकल्या. ठेवीदारांची संख्याही जास्त आहे. बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण ज्ञानदादाचे ह्या 22 शाखा आहेत. या 22 शाखांमध्ये आतापर्यंत आपण पाहिले 41 गुन्हे सुरेश कुटे, त्यांचे भाचे आशिष पाटोदेकर व संबंधित मॅनेजर यांच्यावर दाखल झालेले आहेत. आतापर्यंत पोलीस प्रशासनाने सुरेश कुटे यांना अटक केली, आशिष पाटोदेकर त्यांचे भाचे जे आहेत त्यांना अटक केली, यासह इतर 2 ते 3 लोकांना अटक केली आहे. आणि जे इतर आरोपी फरार आहेत त्या आरोपीसाठी पोलीस प्रशासनाचे 10 पथक तैनात करण्यात आलेले आहेत. हे झालं पोलीस प्रशासनाची अटक करण्याची कारवाई. परंतु पोलीस प्रशासनाने या पलीकडे जाऊन एक सकारात्मक कामगिरी केल्याचं कागदावर दिसत आहे. पोलीस प्रशासनाने आतापर्यंत सुरेश कुटे यांच्या ज्या प्रॉपर्ट्या सील केलेल्या आहेत त्या प्रॉपर्ट्यांवर आपण एक आढावा देणार आहोत. फलटण परिसरात जे निंबोरे आहे या ठिकाणी सुरेश कुटे यांची 65 एकर मध्ये जे दूध प्रोडक्ट बनवण्याची जी कारखाना आपण म्हणूया त्याला, तो कारखाना जो आहे तो कारखाना खूप मोठा आहे. या कारखान्याची जर किंमत पाहिली तर एका कारखान्यातून सर्व ठेवीदारांचे पैसे मिळतील एवढा मोठा हा कारखाना आहे. फलटण परिसरातील निंबोरे या ठिकाणी जो सुरेश कुटे यांचा कारखाना आहे तो 65 एकर मध्ये आहे आणि प्रति दिवसाला 20 लाख लिटरची क्षमता या कारखान्याची आहे. प्रचंड मोठा कारखाना आहे. याची जर आपण किंमत पाहिली तर याची किंमत आहे 4200 कोटी. ही रक्कम अंदाजित आहे, ही रक्कम वाढू सुद्धा शकते. परंतु 4000 कोटी जरी म्हटलं तरी जे छोटे मोठे ठेवीदार आहेत त्या सर्व ठेवीदारांची रक्कम एका कारखान्यावर मिळू शकते. एवढी मोठी प्रॉपर्टी सुरेश कुटे यांची फक्त फलटण परिसरात असणाऱ्या जो कारखाना आहे त्यातून वसूल होऊ शकते. यासह आपण जर पाहिलं तर पोलीस प्रशासनाने जी मुख्य शाखा आहे किंवा इतर ठिकाणी जी छापेमारी करून जे काही महत्त्वाचे दस्तावेज म्हणजे 58 दस्तावेज जे जप्त केले होते, यासह काही प्रॉपर्टीचे कागदपत्र होते, याची जर किंमत पाहिली तर ही 200 कोटी आहे. यानंतर सोलापूरमध्ये जी चिंचोली MIDC परिसर आहे या ठिकाणी मात्र त्यांचे जे भाचे आहेत आशिष पाटोदेकर आणि सुरेश कुटे, अर्चना कुटे यांच्या नावावर जी तिथं प्रॉपर्टी आहे, 3 ठिकाणी मोठमोठ्या प्रॉपर्ट्या त्या ठिकाणी आहेत. चिंचोली MIDC परिसरामध्ये ज्या छोट्या मोठ्या ज्या त्यांचे कारखाने आहेत त्यामध्ये एकूण जर आपण पाहिलं तर 1365 कोटींची ती मालमत्ता आहे. यासह पुणेमध्ये सुरेश कुटे व अर्चना कुटे यांच्या ज्या काही कारखाने आहेत, यांच्या काही प्रॉपर्टी आहेत त्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. त्याची सुद्धा जर किंमत काढली तर ती सुद्धा हजारो कोटींच्या घरात आहे. सुरेश कुटे यांच्या एकूण सध्या पोलिसांकडून जी प्रेस नोट आलेली आहे त्या प्रेस नोटच्या आकडेवारीवरून जर पाहिलं तर 5 ते 6000 कोटींच्या प्रॉपर्ट्या सध्या व्हेरीफाय झालेल्या आहेत आणि त्या सील करण्याच्या कारवाया जवळपास पूर्ण झालेल्या आहेत. काही ठिकाणच्या राहिलेल्या आहेत, त्या ठिकाणी सुद्धा पोलीस तातडीने कारवाई करताना दिसतात. यासह हे झाला 3-4 जिल्ह्यांचा विषय. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी
जर मुंबई परिसरात विचार केला त्या ठिकाणी सुद्धा सुरेश कुटे यांच्या मोठ्या प्रॉपर्ट्या आहेत. यासह देशभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी सुरेश कुटे यांच्या प्रॉपर्ट्या आहेत त्या ठिकाणी पोलीस प्रशासन सकारात्मक काम करतंय. त्या प्रॉपर्ट्या कुठे कुठे आहेत याचा सुद्धा जी शोध मोहीम आहे ती शोध मोहीम पोलीस प्रशासन घेताना दिसतंय. विशेषतः बीड पोलीस यामध्ये खूप मोठं योगदान देत आहेत. त्यातली त्यात पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची जरी बदली झाली असली तरी सुद्धा गेल्या 10 महिन्यापासून त्यांनी यामध्ये सकारात्मक काम केले. आपण जर पाहिलं आर्थिक गुन्हे शाखेचे जे खाडे होते ते त्यांच्या घरी 1 कोटी ची यासह इतर जी मालमत्ता सापडली, त्यामुळे पोलीस प्रशासनावर आपण संशयाच्या भोवऱ्यातून पाहत होतो. परंतु यामध्ये सर्वच अधिकारी काही तसे नसतात, परंतु इतर जे अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा सकारात्मक काम या ठिकाणी केल्याचं दिसतंय. जर खरोखरच जिल्हा प्रशासनाने जर ठरवलं तर मात्र जे ठेवीदार आहेत त्या ठेवीदारांचा 1 ना 1 रुपया त्यांना मिळू शकतो. परंतु यासाठी आता प्रशासनाने सकारात्मक कामगिरी बजावण्याची गरज आहे. विशेषतः यात आता पोलीस प्रशासनाचा आणि महसूल विभागाचा यात खूप मोठा रोल आहे. पोलीस प्रशासन सध्या तरी कागदावर सकारात्मक काम केल्याचं त्यांचं जी कामगिरी आहे ती दिसत आहे. ज्यावेळेस पोलीस प्रशासन पूर्ण प्रॉपर्ट्या सील करून त्याची किती मालमत्ता आहे हे सर्व ज्यावेळेस महसूल विभागाकडे पाठवेल त्यावेळेस महसूल प्रशासनाने यामध्ये गतीने काम करत मालमत्ता जप्त करून याचा लिलाव करून ते ठेवीदारांना देणं अपेक्षित आहे. परंतु ही लॉंग प्रोसेस आहे. जर खरंच प्रशासनाने यामध्ये जीव तोडून काम केलं तर काही दिवसामध्येच आपण जर पाहिलं तर ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळू शकतात. सुरेश कुटे यांनी काही दिवसामध्येच अल्पावधीमध्ये कुटे ग्रुपचं नाव जगभरात गाजवलं, परंतु काही अडचणी आल्यामुळे सुरेश कुटे अडचणीत आले आणि आपण पाहिले गेल्या अनेक महिन्यापासून ठेवीदार हे आता कुठंतरी ठेवी परत मिळाव्यात यासाठी प्रयत्न करतायत. परंतु त्यांच्या प्रयत्नाला यश मिळावं यासाठी आता पोलीस प्रशासन चांगलं काम करताना दिसतंय आणि जे काही प्रॉपर्ट्या सुरेश कुटेंच्या आहेत त्या प्रॉपर्ट्या जप्त करून त्याचा लिलाव करून जर खरंच सकारात्मक कार्य झालं तर नक्कीच सर्व ठेवीदारांना त्यांचा 1 ना 1 रुपया मिळू शकतो या प्रॉपर्ट्यामधून. यामुळे आता जिल्हा प्रशासनाने सकारात्मक कार्य करत जे गोरगरीब ठेवीदार आहेत त्यांना त्यांच्या ठेवी परत देण्याची गरज आहे. कॅमेरामॅन रवींद्र गंभीर सोबत मी जालिंदर धांडे, बीड.